नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारती या पाठ्यपुस्तकातला 10वा पाठ पाहतोय. पाठाचं नाव आहे अप्पांचे पत्र आणि लेखक आहेत अरविंद जगताप. पहिल्यांदा आपण लेखकांचा परिचय बघू आणि त्यानंतर आपण आपल्या पाठाला सुरुवात करू. अरविंद जगताप यांचा जन्म 20 सप्टेंबर 1977 रोजी झाला. प्रसिद्ध कवी, गीतकार आणि पटकथा लेखक म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रासाठीचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. तसेच त्यांची हृदयस्पर्शी लेखनशैली प्रसिद्ध आहे. विविध सामाजिक आणि संवेदनशील विषयांवर लेखन करून जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न ते लेखनाच्या माध्यमातून करत आहेत. मराठी व हिंदी चित्रपट, मालिका यासाठीही त्यांनी लेखन केले आहे. मराठीतील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील पोस्टमन काकांच्या पत्राच्या माध्यमातून त्यांचे लेखन सर्व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचले आहे. यासारख्या अनेक पत्रांमुळे हा निखळ मनोरंजन करणारा, लोकांना हसवणारा हा कार्यक्रम प्रबोधनाचा कार्यक्रम होऊन जातो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो, वारंवार पडणारा दुष्काळ असो, वेगानं होणारी वृक्षतोड, बेरोजगारी, जाती आणि धर्माच्या नावावरचे भेद, आपली अर्थव्यवस्था, कितीतरी जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांची लेखणी समाजाचं प्रबोधन करत राहते. त्यांचे लेखन सर्व महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचले आहे. त्यांचे पत्रास कारण की हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिके यातूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राज्य शासनाचा सन 2012चा पुरस्कार, सह्याद्री सन्मान पुरस्कार, फी शांताराम पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आपल्या लेखनासाठी लेखक समाज माध्यमाचा खूप छान वापर करतात. त्यांनी सतत लेखन आपलं सुरू ठेवलेलं आहे. समाजात आजूबाजूला अनेक घडणाऱ्या घटनांवर ते भाष्य करत असतात. असेच एक दोन लेख त्यांचे जे मला खूप भावले ते लेख मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. एक आहे एक्सप्रेसवेच्या मध्ये येणारं एक खूप जुनं झाड, वडाचं झाड, की जे एक्सप्रेसवेच्या कामात आता तोडलं जाणार असते. विकासाची कुऱ्हाड आता त्या झाडावर चालणार असते. त्यामुळे हे झाड आता संपणार आहे. तेव्हा लेखकांनी प्रिय झाड नावाचा एक लेख लिहिला आहे. 200 वर्ष वयाचं झाड आपलं मनोगत व्यक्त करतं या लेखात, प्रिय झाड या लेखामध्ये. आणि ते झाड असंख्य आठवणी सांगतंय. एक एक गोष्ट डोळ्यासमोर येते. आदल्या दिवशीच नवऱ्याचा मार खाऊन सुद्धा दुसऱ्या दिवशी वडाला फेऱ्या मारायला आलेली नवी सुनबाई, घरात कुणी विचारत नाही म्हणून माझ्या सावलीत दिवसभर पेपर वाचत बसणारा म्हातारा, हायवेनं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना म्हातारा वाचन करतोय हे बघून खूप कौतुक वाटायचं. पण म्हातारा अंगठे बहाद्दर आहे हे फक्त मला आणि त्या म्हाताऱ्यालाच ठाऊक असायचं. तेच बरं होतं. घरात आधीच काय कमी कटकट होती बिचाऱ्याला, पुन्हा पेपर वाचून डोकेदुखी कशाला. दिवसभर पेपर मधले फोटो बघायचा बिचारा. फोटो मधली माणसं चांगली असतात, निदान ते तरी आपल्याकडे बघून हसतात असं वाटायचं म्हाताऱ्याला. अशी कितीतरी माणसं पाहिली ती या 200 वर्षात असं झाड आपल्याला या लेखात सांगतं. या लेखाच्या शेवटी झाड आपल्या वेदना बोलून दाखवतं. आता हे झाड संपणार असतं आणि याचं जे दुःख आहे ते झाड आपल्या शब्दात कसं व्यक्त करतंय बघा. फक्त माझी चूक अशी झाली की मी आता रस्त्यावर आलोय. तसा नाही, आधी मी रस्त्याच्या कडेला होतो, पण आता हा रस्ता एक्सप्रेसवे होतोय, चौपदरी. मी रस्त्याच्या मध्ये येतोय. माझ्याच फांदीवर खेळलेल्या काही पोरांनी रस्ता आखलाय. लोकांना 100च्या स्पीडने जाण्यासाठी मला तोडावंच लागणार म्हणतात. आधी वाटलं रस्ता थोडा बाजूने जाईल, पण तसं होणार नाही. विकास कामात जुनी खोडं आडवी येतात म्हणे. ठीक आहे, माझी चूक झाली. आधी रस्ता नव्हता, फक्त मीच होतो. आता मी तुमच्या रस्त्यात आलो. कुणाच्या वाटेला आडवं येणं हा माझा स्वभाव नाही. वाईट फक्त याचंच वाटतं की तुमची लेकरं सावली कुठं शोधणार. एका फटक्यात 200-400 वर्षाची झाडं तोडण्या एवढा विकास केलाय तुम्ही.
पण 200-400 वर्षाची ही झाडं पुन्हा जशीच्या तशी दुसऱ्या जागी लावायचा प्रयत्न अजूनही करता येत नाही तुम्हाला. माझ्या सावलीत शिकलेल्या लेकरांना हे जमत नाही. लेखक अरविंद जगताप यांच्या अशाच आणखी एका अलीकडच्या काळात लिहिलेल्या लेखाबद्दल सांगण्याचा मोह होतोय. महाराष्ट्रात एक धुनी भांडी करणाऱ्या मावशीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी खूप करमणूक करून घेतली स्वतःची. पण लेखकाच्या संवेदनशील मनाला हे पटलं नाही. आपला 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 1800 रुपये ठरवलं. 1,300 दिले ते काय 1800 झाले का? 3,000 आणि 300 रुपये 1,300 दिले. 1,500 आणि 300 1800 होतात ना. असं काय करताय तुम्ही? 1800 द्यायला पाहिजे नव्हते ना? 1800 दिलं ना. नाही दिले 1800. एक सेकंड भाई, कितने दिए? 1,500 आणि ही गरीब धुनी भांडी करणारी ही बाई लोकांच्या करमणुकीचा विषय बनली. तेव्हा लेखकांचं संवेदनशील मन लिहितं, प्रिय मावशी. ते या लेखात काय लिहितात बघा. मावशी, हिशोब काय सगळ्यांचाच चुकतो. देशाच्या काय जगाच्या अर्थव्यवस्थेचाही चुकलाय. पण आम्ही फक्त 1800 रुपयांवर चर्चा करू शकतो. देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल कोण बोलणार? कारण 1800 रुपयांचा हिशोब हसवतोय, देशाचा GDP मात्र हादरवून टाकणार आहे. हे सगळ्या जगावरचं संकट आहे. त्यातही सगळे राजकारण करतील, हे हिशोब लोक विसरतील. पण तुम्ही हिशोबाला पक्क्या राहा, ठाम राहा आणि असे व्हिडिओ बनवणाऱ्यापासून सावध राहा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो अभ्यासासाठी पाठ घेतोय अप्पांचे पत्र, हे पत्र देखील एक असंच पत्र आहे. आपल्या भावस्पर्शी भाषेने आपल्या अंतःकरणाला लेखक या पत्रात सुद्धा साद घालतात. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शाळा, शिक्षक, पालक महत्वाचेच, पण शाळेतील शिपाई काका या व्यवस्थेतील एक महत्वाचं पात्र पण दुर्लक्षित. लेखक आप्पांचे पत्र लिहितात आणि हजारो शिपाई काकांच्या मनातल्या भावना या पत्रातून व्यक्त करतात. तेव्हा पाहूया हा पाठ, की जो तुम्हाला सर्वांना आवडेल असा हा पाठ. या पाठाची आपण सुरुवात करू. भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल व SMS दुनियेत हरवत चाललेला जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पत्ररूप संवाद. प्रस्तुत पाठातील पत्राद्वारे पुन्हा एकदा पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे, हा या पाठामागील उद्देश आहे. प्रस्तुत पाठातून म्हणजे पत्रातून शाळेतील शिपाई काका तुमच्याशी मनमोकळे हितगुज करत आहेत. मित्रांनो, शालेय वातावरणात तुम्ही अनेक वर्ष राहत आहात. शाळेतील सर्व वस्तू, व्यक्ती तुमच्या आवडीच्या असतात. शाळेतील शिपाई काका हे देखील तुमच्या अत्यंत आवडीचे आणि जिव्हाळ्याचे असतात. कोणतेही काम श्रेष्ठ कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो. म्हणूनच मोठे व्हा, मिळालेले काम मनापासून आवडीने करा. कामामध्ये यश मिळवण्यासाठी मनापासून कष्ट करा. यश तुम्हाला हमखास मिळेल. अशा संदेशपर शुभेच्छा पत्राच्या रूपाने ते तुम्हाला सर्वांना देत आहेत. तेव्हा मित्रांनो, पत्राला आपण सुरुवात करूया. पत्र बघा. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याशी खूप वर्षांपासून बोलायचं होतं, पण राहून जायचं. घाबरू नका, मी कुणी उपदेश करणारा माणूस नाही. मी तुमच्या शाळेतील शिपाई आप्पा. शाळेत तुम्ही एवढे घाईत असता की कधी बोलायची संधीच मिळत नाही. म्हणून हे पत्र. तुमच्या अभ्यासाविषयी मला काही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे शिकवत असतात ते खिडकीतून ऐकत असतो, कान देऊन. हे सगळं लहानपणी राहून गेलं. घरची परिस्थिती नव्हती पूर्ण वेळ शाळेत बसून राहण्यासारखी. पण तुम्ही सुदैवी आहात. रोज नवीन नवीन गोष्टी कानावर पडतात. खरं सांगू का, मला अधूनमधून शाळेत येणारे तुमचे पालकच जास्त चिंतेत दिसतात. पण तुम्ही उगीच चिंता करू नका. चिंतेने फक्त कपाळावरच्या आट्या वाढतात, मार्क्स वाढत नाहीत. असो, पाठाच्या सुरुवातीला हे आप्पा जे शाळेतील शिपाई विद्यार्थ्यांशी खूप सहजतेनं संवाद साधतात. विद्यार्थ्यांना ते ताण देत नाहीत. ते म्हणतात की मी कुणी उपदेश करणारा नाही बाळानो, मी तुमच्या शाळेतला शिपाई आहे आप्पा. तुम्ही नेहमीच घाईत असता आणि त्यामुळे तुमच्याशी
खूप बोलायची इच्छा असून सुद्धा मी बोलू शकलो नाही आजपर्यंत, म्हणून हे पत्र लिहितोय. मला तुम्हाला अभ्यासाबद्दल काहीही सांगायचं नाही. मीच कधी कधी तुमचे शिक्षक जे वर्गात शिकवतात ना, ते खिडकीतून कान देऊन ऐकतो. मी ज्या वयात शिकायला पाहिजे होतं, ज्या वयात ऐकायला पाहिजे होतं, त्या वयात घरची परिस्थिती मला पूर्ण वेळ शाळेत बसू देत नव्हती. हे 2 पिढीमधलं जे अंतर आहे ना, हे आप्पा बरोबर सांगतात विद्यार्थ्यांना बघा. 30-40 वर्षापूर्वी अनेक विद्यार्थी असे होते की ज्यांना घरची गरिबी असल्यामुळे शाळा शिकता येत नव्हती. आप्पा हे त्यातलेच एक. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही सुदैवी आहात. तुम्हाला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. पण आमची पिढी अशी नव्हती. जगण्याच्या धडपडीत शाळा आमची राहून गेली. म्हणून मीच कधी कधी खिडकीतून कान देऊन ऐकतो सगळं. हे आप्पा आपल्याला सांगतात. आणि एक मात्र आहे की तुमचे पालक ज्या वेळेला शाळेत येतात ना, ते तुमच्यापेक्षा जास्त चिंतेत दिसतात. आजकाल विद्यार्थ्याच्या परीक्षेचं, अभ्यासाचं टेन्शन पालकांनाच जास्त असतं. हे आप्पा बरोबर पकडतात आणि मुलांना सांगतात. पण चिंतेनं कुठलीही गोष्ट मिटत नाही, कुठल्याही समस्या संपत नाही, हेही आप्पाला पक्क ठाऊक असतं. त्यामुळे ते म्हणतात की चिंतेनं फक्त कपाळावरच्या आट्या वाढतात, मार्क वाढत नाहीत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पुढे बघा. पत्र लिहिण्याचं कारण एवढंच आहे की पुढच्या वर्षी तुम्ही शाळा संपवून कॉलेजमध्ये जाणार. आयुष्यात काय व्हायचं याचा निर्णय घ्यायची वेळ तुमच्यावर येणार. म्हणून एक आठवण करून देतो. दरवर्षी आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा होतो. त्यात प्रत्येकाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं, नाहीतर शिक्षक तरी. पण शिपाई व्हायची इच्छा फार कमी मुलांची असते. तुम्ही शिपाई व्हायला पाहिजे असं नाही, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. आपण कौतुकास पात्र होऊ शकतो. या गोष्टीवर तुमचा विश्वास नाही का? मला एकच गोष्ट माहित आहे, कोणतंही काम केलं तरी ते असं करायचं की लोकांनी नाव घेतलं पाहिजे. काम छोटं नसतं. आता चार्जरच बघा. चार्जर नसला तर मोबाईलचा काही उपयोग आहे का? डॉक्टर एवढीच नर्स पण महत्वाची असते. तुम्ही बघा, क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असो किंवा धोनी, त्याला मैदानाच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्व जास्त असतं. कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा मोठा वाटा असतो. समुद्रकिनारी वाळूत शिल्प बनवणारे ओरिसाचे सुदर्शन पटनाईक पूर्ण देशात प्रसिद्ध आहेत. लग्नाच्या मांडवात बसून खूप लोक सनई वाजवताना दिसतात. पण बिस्मिल्लाह खान सनई एवढ्या मन लावून वाजवायचे की त्यामुळे ते जगभर लोकप्रिय झाले. तुम्ही कोणती गोष्ट करता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही ती गोष्ट किती मन लावून करता हे जास्त महत्वाचं आहे. असं हे मला पटलंय. म्हणून आपल्या ग्रंथालयात एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही, कारण मी तिथे काम करतो. तुम्ही असंच काही काम करा असं म्हणणं नाही माझं, पण तुम्ही जे कराल ते जगात सर्वोत्तम असलं पाहिजे असं मला वाटतं. पत्र लिहिण्याचं कारण आप्पा पुढं असं सांगतात की यावर्षी तुम्ही 10वीला आहात आणि 10वी संपली की तुम्ही शाळेचा निरोप घेऊन कॉलेजला जाता. शाळा संपून कॉलेजमध्ये तुम्ही जाणार असल्यामुळं आयुष्यात काहीतरी व्हायचं आहे ह्याचा निर्णय घ्यायची वेळ आता तुमच्यावर येणार आहे. म्हणून एक आठवण करून देतो मी तुम्हाला, असं तो आप्पा सांगतो. दरवर्षी आपल्या शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा होतो आणि शिक्षक दिना दिवशी काही विद्यार्थी, विशेषतः 10वीचे विद्यार्थी शिक्षक बनतात त्या दिवशी. आणि सगळ्या शाळेचं कामकाज विद्यार्थीच शिक्षक बनवून चालवतात. आणि मग प्रत्येक विद्यार्थ्याला कुणाला मुख्याध्यापक तरी व्हायचं असतं किंवा शिक्षक तरी व्हायचं असतं, शिपाई व्हायला कुणीच तयार नसतं. असं एक आप्पाचं ऑब्झर्वेशन आहे, आप्पाचं निरीक्षण आहे. आणि आप्पा म्हणतात की शिपाई व्हायला बरीच मुलं तयार होत नाहीत, पण शिपाई होऊन सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं हे आप्पा आपल्या अनुभवातून सांगतात. चांगलं काम करता येऊ शकतं, आपल्या कामाचं कौतुक होऊ शकतं. यावर तुमचा विश्वास नाही का? मला एक गोष्ट माहित आहे की काम कोणतंही असलं तर ते काम असं करा की लोकांनी त्याचं नाव घेतलं पाहिजे. काम कधी छोटं नसतं. मोबाईल आणि चार्जर या दोन्हीमध्ये चार्जरचं बघा ना. चार्जर नसेल ना तर मोबाईलचा काय उपयोग आहे?
डॉक्टर एवढीच नर्स महत्वाची आहे. क्रिकेटचा कॅप्टन विराट कोहली असू दे नाहीतर धोनी, त्याला मैदानावरच्या खेळपट्टीची काळजी घेणाऱ्याचं महत्व जास्त असतं. कारण सामना हा विजयी होणार की पराभूत होणार हे खेळपट्टी ठरवत असते. बऱ्यापैकी खेळपट्टीचा वाटा त्यात असतो. म्हणून क्रिकेटमध्ये खेळणाऱ्याला जेवढं महत्व आहे ना, तेवढंच धावपट्टी बनवणारालाही महत्व आहे. साधं घ्या ना, छंद म्हणून समुद्र किनाऱ्यात वाळूचं शिल्प बनवणारे ओरिसामधले सुदर्शन पटनायक अख्ख्या भारतामध्ये त्यांचं नाव झालंय. आणि आपण पाहतो की लग्नाच्या मांडवात बसून सनई वाजवणारे खूप जण असतात, पण बिस्मिल्लाह खान की जे सनई वादक होते, की जगभर प्रसिद्ध झाले, त्यांची सुरुवात जी होती आयुष्याची ती अशीच लग्नात लोकांच्या सनई वाजवून झाली, पण ते शेवटी भारतरत्न झाले. एक महान कलाकार बनले, जगप्रसिद्ध कलाकार बनले. का? कारण ते जेवढ्या तन्मयतेने वाजवत तेवढ्या तन्मयतेने इतर कुणी नाही वाजवली सनई. म्हणजे काम कोणतंही असू द्या, कोणतं काम करता हे महत्वाचं नाही, ते काम तुम्ही कसं करता, किती मन लावून करता याला जास्त महत्व आहे. हे मला पटलंय. आणि म्हणून मी आज शिपाई आहे शाळेतला, तरी देखील मी माझं काम इतकं मन लावून करतो. तुम्ही ग्रंथालयात येऊन बघा, एकाही पुस्तकावर तुम्हाला धूळ दिसणार नाही. का? कारण तिथं मी काम करतोय. या गोष्टीचा मला अभिमान आहे. काम छोटं आणि मोठं नसतं, आपण किती मन लावून काम करतो यावर ते काम श्रेष्ठ की कनिष्ठ ठरत असतं. तुम्ही असंच काहीतरी काम करा असं माझं म्हणणं नाही. म्हणजे मी जसं धूळ साफ करतो ग्रंथालयातली वगैरे, असं काम तुम्ही करा असं माझं म्हणणं नाही. पण जे पण तुम्ही आयुष्यामध्ये कराल ते सर्वोत्तम असलं पाहिजे असं मात्र मला वाटतं, असं आप्पा आपल्याला सांगतात. पुढे बघा, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हायचं आहे, पण कधी कधी मला वाटतं की सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार जगात? का सगळेच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? पर्याय नाही म्हणून दुसरं काहीतरी काम करतात खूप जण, पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं मला वाटतं. मी तुम्हाला फुलपाखराच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखराच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशाचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती, पण आता ती खिडकी उघडा, त्या मधमाशा नीट बघा. त्या जसं पोळ बनवतात ना तसं परफेक्ट घर सुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल. या परिच्छेदामध्ये लेखकांनी समाजातल्या नेमक्या दोषावर बोट ठेवलेलं आहे. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना डॉक्टर किंवा इंजिनियरच बनवायचं असतं. त्यामुळं आप्पा इथं असं म्हणतात की मला माहित आहे तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं आहे, पण सगळेच डॉक्टर झाले तर पेशंट कोण उरणार या जगात? का सगळे डॉक्टरच एकमेकांना इंजेक्शन देत बसणार? असा प्रश्न आप्पा आपल्या समोर उभा करतात. काहीच पर्याय नाही म्हणून काहीतरी करण्यात काही मजा नाही असं ते सांगतात. असं खूप जण करतात, काहीच काम नाही म्हणून काहीतरी करायचं. पण मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मी तुम्हाला फुलपाखरांच्या मागं पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्यानं तरी फुलपाखराच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाशाचं मोहोळ होतं, त्यामुळे खिडकी बरेच दिवस बंद होती, आता ती खिडकी उघडा, बघा ते मधमाशाचं मोहोळ. असं परफेक्ट घर माणसाला सुद्धा बनवता येत नाही. किती कष्टानं ते पोळं बनवलं जातं, किती कष्टानं मध गोळा केला जातो. तुम्ही हे बघितलं ना तर तुम्हाला कष्टाची किंमत आणि गंमत पण कळेल असं लेखक आपल्याला सांगतात इथं. पुढचा परिच्छेद बघा. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो, ओळख नसली तरी, आणि करतो काय? तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षात लाखो लिटर पाणी वाचलंय, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दुःखी माणसाच्या डोळ्यातलं पाणी पुसण्या एवढंच महत्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितीये? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं.
त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशातून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले. मित्रांनो, कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं हे समजावून देताना लेखक आपल्याला असं सांगतात की मुंबईमध्ये एक अवली आहे की जो दर रविवारी 2-3 तास लोकांच्या घरी फिरतो आणि घरातले नळ जे आहेत ते गळत तर नाहीत ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळं आणि तो दुरुस्त करतो. खरं तर त्याची बातमी मी शोधून काढली ती अशी आहे की गळक्या नळाच्या दुरुस्तीतून लाखो लिटर पाणी वाचवणारा अवलिया. एक अबिद सुरती नावाचे 80 वर्षाचे गृहस्थ आहेत, जलमित्र आहेत. त्यांनी लोकांच्या घरी फिरून लोकांच्या बाथरूम मधले बेसिन मधले नळ दुरुस्त केले. एका प्लंबरला घेऊन ते दर रविवारी 3 तास लोकांच्या घरी फिरतात आणि नळ दुरुस्त करतात आणि या दुरुस्तीतून त्यांनी लाखो लिटर पाणी वाचवलंय. त्याचं कारण ते असं सांगतात की मी माझ्या लहानपणी माझी आई एक हंडाभर पाण्यासाठी अनेक मैल चाललेली मी पाहिलंय. त्यामुळं माझ्यासाठी एक एक थेंब महत्वाचा आहे. लेखक इथं लिहितात सुद्धा बघा, पाण्याचा एक एक थेंब वाचवणं म्हणजे लोकांच्या डोळ्यातलं पाणी पुसणं इतकं आहे. तसं हे जे अबिद सुरती आहेत की जे मीरा रोडला राहतात आणि त्यांनी हे काम केलेलं आहे. आणखी एक उदाहरण ते देतात की आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून एका मुलानं नाल्यावरचा जो लाकडी तुटका पूल होता की ज्यावरून तिथली मुलं ये जा करत होती तो काढून त्या ठिकाणी नवा पूल बांधून दिला. म्हणजे काम कोणतंही असू दे, काम तुम्ही किती मन लावून करता त्यावर त्या कामाचं श्रेष्ठत्व अवलंबून असतं असं लेखकाला आपल्याला सांगायचं आहे. पुढचा परिच्छेद बघा. असं आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे. एका माणसाने 10 झाडे जरी लावली तरी या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातला सगळ्यात जास्त निसर्ग संपन्न देश होईल भारत, कारण आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे. गुणिले 10 झाडं, विचार करा. अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टून्सची नावं जास्त पाठ आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडं सुद्धा माहीत नसतात. तेच पक्ष्यांच्या बाबतीत कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षी सुद्धा ओळखता येत नाहीत. फुलं सुद्धा 5-7च पाठ असतात. पुस्तकातल्या पानात डोक्याचं खाद्य असतं, झाडांच्या पानात झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्वाची असतात, दोन्ही पण बघितली पाहिजेत प्रेमाने. माणसं कितीही मोठी झाली तरी त्यांची सावली कुणाला कामी येत नाही, पण झाडं मोठी झाली तर कित्येक पिढ्यांना त्याची सावली उपयोगी असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे याच्यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडी आहे हे जास्त महत्वाचं आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचं असेल तर गाडी आवश्यक आहे, पण तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहे. झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. पत्र लिहिणारे शिपाई काका जे आहेत आप्पा, ते शिकलेत कमी पण जगाचा अनुभव त्यांचा मोठा आहे. आयुष्यभराचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यामुळे ते असं म्हणतात की आपल्या भोवती खूप काही करण्यासारखं आहे. एका माणसानं 10 झाडं जरी लावली ना तर देशाचं चित्र बदलेल असं त्यांना म्हणायचं आहे. देश आपला निसर्ग संपन्न होईल. आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटीपेक्षा जास्त आहे. विचार करा, एका माणसानं 10 झाडं लावली तर एक माणूस गुणिले लोकसंख्या गुणिले 10 झाडं, विचार करा किती होईल. पण आजकालच्या पिढीला कार्टूनची नावं चांगली माहीत आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडांची सुद्धा नावं सांगता येणार नाहीत. पशुपक्ष्यांच्या बाबतीत तेच. कावळा, कबूतर, चिमणी, गरुड अशी 4 नावं सोडली तर बाकीचे पक्षी ओळखता येणार नाहीत. फुलांचं देखील असंच आहे, 5-7 फुलं सांगता येतील. तेव्हा या मुलांना लेखकाला असं सांगायचं आहे की अरे, पुस्तकाच्या पानात डोक्याचं जसं खाद्य असतं ना, तसं झाडाच्या पानात झाड जगवण्याचं एक बळ असतं. ही दोन्ही पानं आपण प्रेमानं बघितली पाहिजेत. माणूस कितीही मोठा झाला ना तर त्याची सावली कोणाच्या कामी येत नसते, पण झाड मोठं झालं ना
तर अनेक वर्ष त्याची सावली इतरांसाठी कामाला येते. झाडात आणि माणसात हा फरक आहे. कित्येक पिढ्या झाडाची सावली उपयोगी असते. तुमच्या दारापुढे कोणती गाडी आहे यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडे आहे हे जास्त महत्वाचं आहे, असं आप्पा आपल्याला सांगतायत. तुम्ही किती श्रीमंत आहेत हे दाखवायचं असेल तर तुमच्या घरात गाडी आवश्यक आहे. पण आपला देश किती श्रीमंत आहे हे जर दाखवायचं असेल तर आपल्या झाडी ही असलीच पाहिजे. झाडं वेगानं कमी होत आहेत. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होते, जंगलं कमी होत चाललेली आहेत आणि म्हणून येणारं भविष्य आपलं जर सुरक्षित ठेवायचं असेल तर लाखो मुलं गरजेची आहेत की ज्या मुलांना झाडाचं वेड आहे. झाडं लावण्याचं, झाडं वाढवण्याचं, झाडं जगवण्याचं, त्याचं रक्षण करण्याचं, अनेक वर्ष वयाची वृद्ध झाडं जतन करण्याचं एवढं धारिष्ट्य, एवढं हे वेड मुलांना असलं पाहिजे. हे लेखकांना इथं आप्पाच्या रूपानं आपल्याला समजावून सांगायचं आहे. पुढे बघा, खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न असतं लोकांचं. पण आपल्या देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एक जण तरी सवाई गंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल. पण तुमच्यापैकी एकाने तरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात, पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजंठा बनवलंय. जगभराचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्य दिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. या परिच्छेदामध्ये लेखक आपल्याला असं सांगतात की लोकांचं स्वप्न कसे असतात बघा, खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग सौंदर्य बघायला दुसऱ्या देशात जायचं. लेखकांचं म्हणणं असं आहे की आपल्याच देशातला निसर्ग समृद्ध करणारी माणसं का निर्माण होत नाहीत आमच्या देशात? सगळेजण उठून परदेशातच जाणार. पण माझी अशी इच्छा आहे की पुण्यातल्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये तुमच्यापैकी कुणीतरी गाताना दिसलं पाहिजे. म्हणजे तुमच्यापैकी कुणीतरी उत्तम गायक बनलं पाहिजे. तुम्ही खूप अभ्यास कराल, परीक्षेत पहिला याल, शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल, पण तुमच्यापैकी कुणाची तरी लेखणी जादुई तऱ्हेनं अशी चालली पाहिजे की ज्याची अनेक पुस्तकं प्रकाशित होतील आणि त्यांची पुस्तकं शाळेच्या ग्रंथालयात मला बघायला मिळतील. तुम्ही मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाल, खूप मोठे व्हाल, पण जी आपली शेतीची संस्कृती आहे ती विसरू नका. तुमच्यापैकी कुणीतरी उत्तम शेतकरी बनेल आणि अशा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात हुरडा खाण्यासाठी जायला मला निश्चित आवडेल, असं आप्पा आपल्याला सांगतात. आपली परंपरा महान आहे. आपल्या पूर्वजांनी अजंठा आणि वेरूळ बनवलं. जगभरातले लोक हे भव्य दिव्य शिल्प पाहायला लोक बाहेरून येतात. तुम्ही देखील आणखी असंच काहीतरी भव्य दिव्य बनवा आणि तुम्ही बनवाल अशी मला खात्री आहे, असं आप्पा म्हणतात. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हाला खूप जवळून पाहिलंय. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय, पण मी तुम्हाला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे, अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत, पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात असेच आनंदी राहा. जग विचारेल तुम्हाला, शाळेत तुम्हाला किती गुण मिळाले, पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी तुम्हाला वर्गाबाहेर पाहिले दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत. हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते हे कोणाला माहीत नसतं, पण ते किती आदर्श व्यक्ती होते हे सगळ्या जगाला माहीत आहे. तुम्ही आयुष्य असं जगता, तुम्ही आयुष्य कसं जगता हे महत्वाचं आहे. तुम्ही जगाकडे कसं बघता हे महत्वाचं आहे. 10वीत कुणाचे गुण जास्त असणार, कुणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे कराल त्यात तुमच्यासारखेच तुम्ही असणार. मला विश्वास आहे. खूप खूप शुभेच्छा. तुमचाच आप्पा.
या पत्राचा शेवट करत असताना लेखकांनी अत्यंत परिणामकारक शेवट केलेला आहे बघा. हे पत्र लिहिणारे आप्पा आपल्याला सांगतायत की मुलांनो, मी तुम्हाला मैदानावर बघितलंय मनसोक्त गोंधळ घालताना. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला पाहिलंय वर्गात तुम्ही शिस्तीत बसलेलं, पण मी तुम्हाला गोंधळ घालताना बघितलंय. लोक म्हणायचे गोंधळ घालताना तुम्हाला बघून की अशी मुलं आम्ही कुठंच बघितली नाहीत. मला राग नाही आला या गोष्टीचा. तुम्ही मोठे झाल्यावर जगाने म्हटलं पाहिजे की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. याचा मला जास्त आनंद होईल. तुम्ही आहात तसेच आनंदी राहा. जग तुम्हाला विचारेल शाळेत तुम्हाला गुण किती मिळाले, पण मी जगाला सांगेन की तुम्ही किती गुणी आहात ते. मी तुम्हाला वर्गाबाहेर दंगामस्ती करताना पाहिलंय, मैदानावर बघितलंय, स्नेहसंमेलनात काम करताना पाहिलंय, हॉस्टेलवर मनसोक्त जगताना बघितलंय. असेच मनसोक्त जगा. हे क्षण पुन्हा मिळवता येणार नाहीत, हे गुण पुन्हा मिळवता येणार नाहीत. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 10वीत किती गुण होते हे कुणाला माहित नसतं, पण ते किती गुणवान आहेत, किती आदर्श आहेत, किती आदर्श व्यक्तिमत्व आहे हे सगळे जगाला माहित असतं. म्हणजे तुम्ही आयुष्य कसं जगता याला महत्व आहे, तुम्ही जगाकडे कसं बघता याला महत्व आहे. 10वीत कोणाचे गुण जास्त असणार, कोणाचे कमी असणार, पण आयुष्यात तुम्ही जे कराल त्यात तुमच्यासारखे तुम्हीच असाल असा विश्वास आहे. आणि म्हणून सगळ्यांना शुभेच्छा आप्पा देत आहेत. ते एक मुख्य सूत्र सांगतायत यात की प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे आणि प्रत्येकाला आपल्या व्यक्तित्वाचा विकास करता येतो, त्याच्यासारखाच तो बनतो, तो जगात अद्वितीय बनतो, असा एक आत्मविश्वास आप्पा आपल्या पत्रातून ह्या मुलांना देतात आणि शेवट करतात पत्राचा, तुमचाच आप्पा. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथं संपतोय. या पाठावर जो स्वाध्याय दिलेला आहे पान नंबर 35 आणि 36 वरचा तो बघा. यातला प्रश्न पहिला आहे कारणे लिहा, प्रश्न दुसरा आहे आकृती पूर्ण करा, प्रश्न तिसरा योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा असा आहे. पान नंबर 36 वर आप्पाचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधून लिहा. आप्पांचे शिक्षण, प्रेम आणि स्वच्छता. चौकटी पूर्ण करा. खालील वाक्यातील क्रियाविशेषणे ओळखा, खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. असे व्याकरणावरचे प्रश्न आहेत 6वा आणि 7वा. आणि 8वा प्रश्न जो आहे तो आहे स्वमतावर आधारित. तेव्हा हा सगळा स्वाध्याय तुम्ही पाहाल आणि सोडवाल अशी अपेक्षा आहे. तेव्हा इथं हा पाठ संपला. भेटूया नव्या भागात नव्या अभ्यासासह. तोपर्यंत नमस्कार.